तो नमस्कार मित्रांनो, नमस्ते. प्रत्येक सोमवारी हा सेशन घेत असतो. या सोमवारच्या सेशनच्या निमित्तानं आपल्या पैशांच्या फ्रिक्वेन्सीला किंवा पैसे आकर्षित करण्यासाठी आपल्याला तयारी करण्यासाठी अजून काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचं रिव्हिजन करत असतोय, त्याच्याबद्दल उजळणी करत असतोय, त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेत असतोय. आणि लॉजिक एक सांगतो पुन्हा एकदा, काही जण नवीन आहेत, काही जण जुने आहेत. जुन्यांचं रिव्हिजन होईल, नव्यांचं हा कन्सेप्ट नव्या लोकांना समजेल. कन्सेप्ट काय आहे की आता जून महिना चालू झालाय, शाळा चालू झालेल्या आहेत वगैरे. तर शाळा चालू झाल्यानंतर अनेकांना माहित असते की एक मोठी सुट्टी असत्या. मोठी सुट्टी आहे आपली नोव्हेंबरच्या महिन्यात दिवाळीच्या वेळेस. आणि दिवाळीच्या वेळेस आपल्याला सुट्टी भेटते. त्या वेळेचं प्लॅनिंग काही जणांचं आता टेंटेटिव्हली चालू असेल का, तर मोठी सुट्टी आहे वगैरे वगैरे. हेच जर पुढच्या दिवाळीच्या वेळेचं प्लॅनिंग विचारलं, अजून 6 महिन्यानं जी दिवाळी ती नाही, पुढच्या वर्षी 2027 सालचं, 2028 सालचं, तर तुम्ही म्हणाल काय एवढं काय लांबचं प्लॅनिंग करायचंय. 2030 सालच्या दिवाळीचं जर तुम्हाला प्लॅनिंग विचारलं तर तुम्ही मला वेड्यात काढाल. हा काय प्रश्न असतो काय, एवढं लांबचं दिवाळीचं प्लॅनिंग कोण करतं का? अगदी तसंच यातून आपल्याला काय लक्षात येतंय की लॉंग टर्मचं जेवढं आपण विचार करू तेवढं आपलं ब्रेन मायक्रो लेवलवरती काम करायचं थांबतं. त्याला काहीही कळत नाही, त्याचे इनपुट्स थांबतात, त्यामुळे ते फंक्शनिंग करायचं थांबतं. आणि हाच ड्रॉबॅक आपल्याला लॉंग टर्मचं प्लॅनिंग करायला करू देत नाहीये. हा ड्रॉबॅक आहे. म्हणून आपल्या ह्या मंडे सेशनच्या निमित्तानं आपल्याला आठवण करून द्यायच्या ऍटलिस्ट ब्रेनला की बाबा रे, माझं लॉंग टर्मचं प्लॅनिंग आहे काहीतरी, त्याच्यानुसार आज मला काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. लॉंग टर्मच्या प्लॅनिंगला मला आज ऍक्शन घेतली पाहिजे, हे सातत्यानं आपल्या ब्रेनला सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगण्यासाठीच मंडे मनी स्कूल आपण निर्माण केलेलं आहे. या शाळेच्या माध्यमातून, या मंडे मनी स्कूलच्या निमित्तानं आपण आपल्या ब्रेनला सांगतोय की बाबा रे, एका रेषेत राहा. पैसे कमवायचे असतील तर हे हे शिकावं लागतंय, पैसे कमवायचे असतील तर हे हे ऍक्शन घ्यावे लागतात. प्रत्येक सोमवारी आपण इथे जस्ट स्ट्राईक करतोय ब्रेनला की बाबा येस, आपल्याला हे करावं लागतंय, केलं पाहिजे, महत्वाचं आहे. आणि हळूहळू आपल्याला त्या दृष्टीनं ऍक्शन घेणं गरजेचं आहे, हे ब्रेनला पटतंय. मग हे जर तुम्ही सातत्य ठेवलं, मी तुम्हाला खात्री देतो की नक्की तुमच्या फायनान्शियल ज्या काही ताणतणाव असतील त्यातून तुम्ही बाहेर येणार. फायनान्शियल जरी तुमचे काही चॅलेंजेस नसतील तर तुम्हाला आनंदानं जगण्यासाठी काही चॅलेंज असतील तर ते कमी होणार. कारण आनंदानं जगणं हे फायनल आउटपुट आहे. आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, आपण काटकसर करून गुंतवणुकीसाठी फोकस करतोय वगैरे, हे सगळं कष्ट करतोय, पैसे कमवतोय, ह्या सगळ्याचं आउटपुट जे आहे ते आनंदानं जगणं आहे. मग आनंदानं जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या आपण करतोय. त्यातलं इन्व्हेस्टमेंट एक छोटा पार्ट आहे, आपण बरंचच करतोय. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी परत नाही का थोडंसं रिवाइज झालोय मी स्वतःच. माझं वर्जन बदललेलं आहे. अगोदर 6 महिन्यापूर्वी जे मंडे सेशन घेत होतो त्यामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये बऱ्याचच सुधारणा करून बरेचसे अपडेट्स घेऊन येतोय तुमच्याकडे, ज्या माध्यमातून पर्पज आपला सॉल्व्ह होईल. आपला पर्पज आहे की सातत्यानं आनंदी राहणे, एवढाच आपला पर्पज आहे. आणि त्यासाठी आपण जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी करत आहे. कोड ऑफ ऑनर आपण एक बेसिक विचारसरणी घेऊन पुढे जातोय, त्यालाच मी कोड ऑफ ऑनर मध्ये कन्सेप्ट, आजचा महत्वाचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. ऍक्शन प्लॅन, क्वेश्चन्स, अनाउन्समेंट आणि क्लोजर. सहजतेच्या आयुष्याच्या संघर्षातून सहजतेकडे वाटचाल करतोय ईएफटी अकॅडमीच्या माध्यमातून, ज्यामध्ये आपण प्रामाणिकपणाने विचार करतोय, प्रामाणिकपणाने कार्यपद्धती ठेवतोय. तसेच विपुलता, इथं सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे, या मानसिकतेतून पुढे जातोय. एकमेकांशी तुलना न करता सहयोग करतोय, एकमेकांना मदत करतोय. तसंच गती, म्हणजे जे शिकलोय, जे समजलंय ते पटकन जलद गतीनं कृती करतोय, तरच खऱ्या अर्थानं पैसा येतोय आपल्याकडे. म्हणजेच मनी लव्ह स्पीड, पैशांना गती आवडते. करन्सी म्हटलं जातं, करन्सी आहे तर करंट पास होतो. म्हणजे गती, स्पीड इम्प्लिमेंटेशन पाहिजे, तर तोच आपण कोड ऑफ ऑनर मध्ये कन्सिडर केलेला आहे. नैतिकता, नैसर्गिक मूल्यांवरती आपण
विचार करून कृती करून चिटकून राहतोय, पेराल ती उगवेल हा कन्सेप्ट आपल्याला माहित आहे आणि जे पण काय करतोय ते सातत्यानं करतोय. सो एक जस्ट फायनान्शियल फ्रीडमची वाटचाल करण्यासाठी ह्या 4 स्टेप्स महत्वाच्या आहेत. पहिली स्टेप आहे माणूस पैशासाठी काम करतो, दुसरी आहे माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. ही दुसरी स्टेप जो व्यक्ती पॉवरफुल डिसिप्लिन मध्ये राहतो त्याच्यासाठीच, त्यालाच एक वेळ अशी येते त्याच्या आयुष्यात, एक अवसर भेटतो, एक संधी भेटते की बाबा रे मी शांत चित्तानं विचार करू शकतोय की माझ्या आयुष्यात जगणं म्हणजे काय आहे, माझ्या आयुष्यात पैशांशिवाय अजून महत्वाचं काय आहे. आणि त्याच वेळेस तो खऱ्या अर्थानं शोधायला लागेल की माझ्या आयुष्यात पैशांपेक्षा जास्ती काय महत्वाचं आहे. आणि त्यानंतर चौथी स्टेज येते जिथं ओनली मनी ॲट वर्क, मॅन इज लिव्हिंग हिज पॅशनेट लाईफ. मित्रांनो, फ्रीडम फ्रीडम किंवा रिटायरमेंट रिटायरमेंट ही माणूस हा काम मरेपर्यंत करणारच आहे हे लक्षात ठेवा, पण टर्म्स अँड कंडिशन्स मात्र स्वतःच्या असल्या पाहिजेत. पैशासाठी म्हणून मरेपर्यंत काम करण्यापेक्षा आनंदासाठी म्हणून काम करणं कधीही चांगलं. त्यासाठी दुसरी स्टेप आपण व्यवस्थित फॉलो केली पाहिजे. ओके, आय होप हा कन्सेप्ट समजला. आता आपण आजच्या टॉपिककडे जाऊया. येस, आर यू रेडी टू जम्प किंवा ह्या चौथ्या स्टेजसाठी तुम्ही रेडी आहात का? येस, टाईप आर इन चॅट बॉक्स. चौथ्या स्टेजसाठी रेडी असाल तर नक्की तुम्ही चॅटबॉक्सचा वापर करून मला म्हणजे समजायला सोपं पडेल तुम्ही जर आर टाईप करत असाल तर. ओके, येस येस, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. आता पाहूया आजचा टॉपिक. पहा मित्रांनो, मागच्या टॉपिकचा जस्ट मी कनेक्ट करतोय. मागच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जून महिन्यापासून पुढच्या जून पर्यंत रिमार्केबल काहीतरी टँजिबल लक्षात येण्यासारखं असं काहीतरी अचीव्ह करणार आहे आणि त्याचं दुसरं पाऊल आता आपण उचलतोय. मागच्या सेशनमध्ये अनेकांना लक्षात आलेलं आहे, गांभीर्य लक्षात आलेलं आहे की फायनान्शियल डिसिप्लिन किती महत्वाचे आहे, फायनान्शियल गोष्टी मुळापासून समजून घेणं, त्या पद्धतीनं विचार करणं, त्या पद्धतीनं कृती करणं वगैरे हे किती बेसिकच आहे पण किती महत्वाचं आहे हे त्यावेळेस सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. तर आता त्याच्या पुढचा टप्पा घेतोय आज आपण आणि इथं महत्वाची अनाउन्समेंट पण मी करतोय या सेशन नंतर. सो तुम्ही अनाउन्समेंटसाठी रेडी पण राहा. शिवाय हा आजचा कन्सेप्ट लक्षात घ्या. एकच वाक्य मी पुन्हा पुन्हा या सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे. हे सांगत असताना काही थोडंसं प्रेझेंटेशन घेतलेलं आहे, काही मुद्दे मला प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगत आहेत, हे तुम्हाला कळेलच. पण एक वाक्य असं आहे, आजचा टॉपिक आहे पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करणं. पॅसिव्ह इन्कम सोर्स का गरजेचं आहे तर पहा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं जगणं आहे हे विसरतोय. लहानपणापासून असं काही कंडिशनिंग झालेलं आहे की पैसाच कमवणं, जे काय आपण कृती करतोय त्या पैशाच्या अवतीभोवतीच करतोय. इतकं हे सगळं रिजिड होत गेलेलं आहे आपलं डिसिजन मेकिंग. तसं नाहीये, आपल्याला आनंदानं जगता आलं पाहिजे, हा मेन पर्पज पाहिजे. आणि ते तेव्हा सॉल्व्ह होतं जेव्हा तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम सोर्सेस असतात. मल्टिपल पॅसिव्ह इन्कम सोर्स पाहिजेत आणि मल्टिपल पॅसिव्ह इन्कम सोर्स असल्यानंतरच खऱ्या अर्थानं ना डोक्याला शांतता भेटते. हे मी माझ्या अनुभवातनं सांगतोय. तर हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणजे ही दुसरी स्टेप आहे आणि हे कन्सिस्टंटली फॉलो करण्यासाठी म्हणून माझ्याकडनं तुम्हाला एक बोनस महत्वाचा असणार आहे. सो शेवटपर्यंत सेशन अटेंड करा, लक्षपूर्वक अटेंड करा. मी तुम्हाला काही प्रश्न पण विचारणार आहे. येस, कंटेंट फक्त 4 महत्वाचे पॉइंट्स आहेत. एक ओपनिंग, ज्याला मी पॉवरफुल ओपनिंग म्हणतोय. दुसरं आहे गरीब व्यक्ती उत्पन्नासाठी काम करतात, महत्वाचा एक मेसेज आहे. आणि कॉल टू ऍक्शन. पॉवरफुल ओपनिंग, इथं मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला खऱ्या अर्थानं आनंदानं जर जगायचं असेल तर तो पॅसिव्ह इन्कम सोर्सच तुम्हाला आनंद देणार आहे. तुम्ही ऍक्टिव्हली
आपलं ह्युमन नेचर आहे. ऍक्टिव्हली बऱ्याचशाच गोष्टी आपल्या आयुष्यात चालू असतात. मुलं आहेत, बायका पोरं, आपली तब्येत, आपल्याला काही गोष्टी जमतात, काही गोष्टी जमत नाहीत, आवडी निवडी बऱ्याचशाच गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठं कुठं पुरणार आहे. म्हणजे जॉब करणारा व्यक्ती अनेक गोष्टी स्वतः कॉम्प्रोमाइज करतोय आणि ऑफिसच्या जे काही वर्किंग आवर्स आहेत तिथं तो बांधून राहतोय, अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज करतोय. तुम्ही जर दुसरा कुठला व्यवसाय करत असाल, एकच व्यवसाय करत असाल, लेट अस से समजायला सोपं म्हणून मी किराणा मालाचं दुकान घेतो. किराणा मालाचं दुकान तुम्ही चालवत असाल तर उठलं की ते दुकान उघडलं तरच 2 पैसे येणार आहेत, नाहीतर येणार नाहीयेत. तिथंही तुम्हाला बांधून राहावं लागतंय. तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करा. तुम्हाला वाटत असेल, जे आता जॉब करणार आहेत त्यांना असं वाटत असेल की जॉब सोडून मला दुसरं काहीतरी करायचं आहे वगैरे वगैरे, तर तिथं फक्त लेबल बदललेलं असेल पण कंडिशन तीच असेल, अवस्था तीच असेल. तुम्ही जर मुद्दा समजून नाही घेतला तर मग काय करायचं आहे, पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करायचे आहेत. हाच सगळ्यात महत्वाचा धागा आहे. बरं, कसे करायचे, काय करायचे वगैरे वगैरे हे ह्या टप्प्यानं ह्या सेशनमध्ये सांगणारच आहे. पण पॉवरफुल महत्वाचा कन्सेप्ट काय आहे की पॅसिव्ह इन्कम पाहिजेच पाहिजे. याला अल्टरनेटिव्ह तुम्ही काही ठेवूच नका. कसल्याही परिस्थितीत पॅसिव्ह इन्कम सोर्स पाहिजेच पाहिजे. बरं, इथं ना मी एक माझं हे सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला माहित असेल, माझे मेंटर आकाश गोंदवले आहेत. त्यांच्याकडून बऱ्याचशाच कन्सेप्ट शिकलेलो आहे, अजूनही शिकतोय वगैरे. तर त्यांनी ना ज्या वेळेस त्यांच्याकडून पहिल्यांदा त्यांच्याकडे कोचिंगला गेलो त्यावेळेस एक गोष्ट महत्वाची त्यांनी सांगितली की लिस्ट करा. पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी काय काय गोष्टी आहेत त्याची लिस्ट करा आणि ऍटलिस्ट 25 गोष्टी झाल्या पाहिजेत तुमच्याकडून. हा काय होमवर्क होता की ऍटलिस्ट 25 गोष्ट तुम्ही ऍटलिस्ट लिस्ट तरी करा की कुठल्या कुठल्या शक्यता आहेत की त्या शक्यताच्या माध्यमातून आपल्याला पॅसिव्ह इन्कम येऊ शकतं. ते मित्रांनो 2-3 महिने असेच गेले, माझ्याकडनं त्या लिस्ट पैकी एकही नाव त्यामध्ये टाकता आलं नाही किंवा लिस्टच बनवता आली नाही. अरे हा काय मुद्दा आहे का, लिस्ट काय करायची, मला माहित आहे ना. लिस्ट काय करायची मला माहित आहे ना, हे करू शकतो, हे करू शकतो, हे करू शकतो. पण मित्रांनो, जेव्हा मी सिरियसली लिस्ट बनवायला घेतली ना, त्यावेळेस लक्षात आलं की हे नुसती लिस्ट नाहीये आणि पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण केला तरच खऱ्या अर्थानं आपल्याला शांतता लाभणार आहे. हे ज्यावेळेस रिअलाइज झालं त्यावेळेस खऱ्या अर्थानं सिरियसली लिस्ट बनवायला घेतली. आणि हॅपी टू शेअर, म्हणजे ही गोष्ट कधीची आहे, 2015-16 असेल. आणि हॅपी टू शेअर काय प्रश्न, अंडरस्टँडिंग, कॅन यू प्लीज शेअर एक्सप्लेन व्हॉट द पॅसिव्ह इन्कम्स कॅन बी. येस येस, थँक्यू दीपक फॉर युअर क्वेश्चन. प्रश्न असा विचारण्यात आला आहे की पॅसिव्ह इन्कम कुठले कुठले असू शकतात. तर तो प्रश्न म्हणजे ते उत्तर येतच आहे की तुम्ही झोपेत असताना सुद्धा तुमच्याकडे पैसा येतो, दॅट इज पॅसिव्ह इन्कम. तुम्ही स्वतःहून ऍक्टिव्हली काम करू शकत नाहीये, तुम्हाला स्वतःहून ऍक्टिव्हली काम करायची गरज नाहीये आणि तुमच्याकडे पैसा येतोय. तिथं फ्रीडम भेटतं, टाइम फ्रीडम भेटतं. आणि आजच्या युगाच्या किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये टाइम फ्रीडम ही खूप मोठी गोष्ट आहे. तर पॅसिव्ह इन्कम सोर्स बद्दल मी सांगत होतो, 25 गोष्टींची लिस्ट बनवायला सांगितली होती. अँड हॅपी टू शेअर यू, माझ्याकडे आता 10 सोर्सेस ऑफ इन्कम आहेत की ज्या माध्यमातून पॅसिव्ह इन्कम येत आहे. येस, हाऊ व्हॉट ट्रिगर्स यू टू डू सो. माझ्या लक्षात आलं होतं की प्रश्न काय बघा, बालाजी सरांचा प्रश्न आहे की हाऊ डिड यू टर्न टू मेक ऑन द लिस्ट, व्हॉट ट्रिगर्स यू टू डू लिस्ट. माझ्या पूर्ण लक्षात आलं मित्रांनो की खऱ्या अर्थानं जर आर्थिक दबाव, आर्थिक चिंता यातून बाहेर पडायचं असेल तर पॅसिव्ह इन्कम पाहिजे. आणि माझा स्वतःचा माझ्या स्वभावाला मी जास्ती ओळखतो. मला स्वतःला काय आवडतं तर पुस्तक वाचायला आवडतं, लोकांची गप्पा मारायला, लोकांचं दुःख समजून घ्यायला किंवा त्यांना मदत करायला आवडतं. हे मला क्लिअर माहित होतं. मग हे जर मला करायचं असेल तर
घर कसं चालणार हा प्रश्न होता. मग घर चालवायचं असेल तर मला माझ्या आवडीनिवडी पण जोपासता आल्या पाहिजेत आणि घर पण चाललं पाहिजे. असं असेल तर मला मार्ग कुठला आहे, तर मला कळलं की पॅसिव्ह इन्कम आहे. मला पुस्तक वाचत असताना आनंद भेटतो, तर मग मला माझं घर कोण चालवणार हा प्रश्न होता. मग त्यावेळेस लक्षात आलं की बाबा मी जर पॅसिव्ह इन्कम वरती फोकस केलं तर पैसा येत राहील, माझं घर चालत राहील आणि मलाही आनंदानं पुस्तक वाचण्यासारख्या गोष्टी मला करता येतील. हे गोष्ट लक्षात आली होती, म्हणून मी पॅसिव्ह इन्कम वरती फोकस केला. मग लिस्ट बनवली 20-20 म्हणजे 25 पॅसिव्ह इन्कम सोर्सची लिस्ट बनवायची होती, पण मला ते काय जमलं नाही. मी ऍटलिस्ट 15-16 तरी बनवल्या, पण त्यापैकी आता ऍटलिस्ट 10 इन्कम सोर्स आहेत. छोटे मोठे आहेत, काही रेग्युलर आहेत, काही इरेग्युलर आहेत, पण आय एम हॅपी की ते काही ना काहीतरी माझा दैनंदिन खर्च उचलत आहेत. इतकं फ्रीडम भेटतं ना, माझ्या अनुभवातून सांगतोय. म्हणून ह्या जून मध्येच हा टॉपिक घेतलेला आहे. पुढच्या जून पर्यंत आपल्याला टँजिबल काहीतरी करायचं आहे, या उद्देशानं हा आजचा टॉपिक घेतलेला आहे. ठीक आहे, तर पुढच्या टॉपिककडे जाऊया. गरीब व्यक्ती पैशा उत्पन्नासाठी किंवा पैशांसाठी काम करतात. लक्षात घ्या, तुम्ही आजूबाजूला जस्ट नजर फिरवा, तुमच्या लक्षात येईल की पॅसिव्ह इन्कम असलेली जी लोक आहेत तेच खऱ्या अर्थानं लाईफ एन्जॉय करतात, लाईफ फुलफिलमेंटने जगतात. आणि एका उत्पन्नावरती अवलंबून असलेली व्यक्ती हे त्यांना बऱ्याचशाच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. ठीक आहे, तर आता आपल्याला पॅसिव्ह इन्कमची व्याख्या समजून घ्यायची आहे की तुम्ही झोपलेले असताना, सुट्टीवर असताना, काम करत नाहीये पण तरी सुद्धा तुम्हाला उत्पन्न भेटतंय, ते झालं पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काम नाही. आता इथं मात्र एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की कोणतंही उत्पन्न असू दे, सुरुवातीला मेहनत घेतली पाहिजे. आता आज तुम्ही ठरवलंय पॅसिव्ह इन्कमचं आणि उद्यापासून इन्कम चालू व्हायसाठी काहीच म्हणजे पॅसिव्हली सुद्धा काम करायची गरज लागत नाही असं नाहीये. एक सर्टन सिस्टीम सेट होईपर्यंत, एक टप्पा गाठेपर्यंत तर आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. हे मात्र अनेक लोक मिस करतात किंवा अनेक लोक इथं मेहनत घेताना कन्सिस्टन्सी राहत नाही किंवा इथं एका लेवलवरती कन्सिस्टन्सी राहते आणि नंतर परत लाईफ असं काहीतरी आयुष्यात घडून जातं की ही गोष्टच मागं पडते पॅसिव्ह इन्कमची. हातात काहीतरी प्रोजेक्ट असून तो मागं पडतो, असं होऊन चालत नाही. आणि ते होऊ नये म्हणून आपण आता काहीतरी ऍक्शन पॉइंट्स घेऊन आलेलो आहे. तर इथं ना सुरुवातीला मेहनत घ्यावी लागते, कष्ट किंवा एक राईट अप्रोच ठेवून काही ऍक्शन्स घेणं गरजेचं असतंय, तर खऱ्या अर्थानं पॅसिव्ह इन्कमच्या स्टेजला जातोय. बरं, याहून मला एक आता जस्ट आठवलं, मी चेन्नईमध्ये काही ट्रेनिंगच्या निमित्ताने गेलो होतो. तर तिथं ना एक जण व्यक्ती भेटला, त्याचं टार्गेट काय होतं माहितीये, त्याच्या आयुष्यात त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव नोंदवायचं होतं. आणि आता हे काय असू शकतं कोणाचंही टार्गेट, काय हे काय म्हणजे वेगळं आहे असं काय नाही. पण त्याचं टॉपिक काय होतं माहिती आहे मित्रांनो, की 100 पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण केले, ह्यासाठी त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवायचं होतं आणि त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता. मला तो कन्सेप्ट म्हणजे त्याचं ते बोलण्यात त्याचा जो कॉन्फिडन्स होता की मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवायचं आहे फॉर क्रिएटिंग 100+ पॅसिव्ह इन्कम सोर्सेस. आणि माझ्याशी ज्यावेळेस तो सांगत होता त्यावेळेस त्याचे जवळपास 45 इन्कम सोर्स ऑलरेडी होते. आय शॉक की एखादी व्यक्ती किती पॅशनेट असू शकते पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करायसाठी. त्याचं ते डोक्यातच भिडलं होतं, कसं सिस्टीम सेट करता येईल, कसं पैशाला कामाला लावून लोकांना कसं कामाला लावतील, हे त्याचं 24 तास तेच डोक्यात असायचं. तसं मित्रांनो, सुरुवातीला पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करेपर्यंत सुरुवातीला काही स्टेप्स असतात, काही सिस्टीम असते, ती फॉलो करावी लागते. त्याचं आज मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. नेक्स्ट, आता याचे थोडक्यात मी फायदे सांगले. फायदे तर आतापर्यंत मी सगळे सांगितले, पण तरी पण पीपीटीचा पार्ट म्हणून आर्थिक सुरक्षितता, एक स्रोत म्हणजे एक सोर्स बंद झाला तर दुसरा ऑटोमॅटिक चालू होतोय. फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा शांतता लाभते आपल्याला. दुसरा आहे की पैसे वेगवान संपत्ती निर्माण होते.
म्हणजे जलद गतीनं जास्ती पैसा येतो. कुठला सोर्स किती पैसा देईल आपल्याला सांगता येत नाही. तर इथं एक स्पीड ऑफ इन्कम आहे ना, तो वाढवता येते आपल्याला, जे माझ्या आयुष्यात झालेलं आहे. नंतर लवकर निवृत्ती घेता येते. येस, ती पण स्टेप महत्वाची आहे की 40शीत 41शीत ऍक्टिव्ह इन्कम सोर्स सोडणं इज ऑल्सो काय म्हणू त्याला, करेजियस स्टेप. धाडसी स्टेप आहे. ते मला करता आलं बिकॉज ऑफ पॅसिव्ह इन्कम सोर्स. मग हे सगळं पॅसिव्ह इन्कमच्या ह्याच्यात करता येतंय. नेक्स्ट स्टेप काय, मानसिक शांती आणि पैशांची चिंता राहत नाही किंवा कमी होते. ओके, तर हे छोटे मोठे फायदे आहेत पॅसिव्ह इन्कमचे. तुम्हाला आवडेल का हे चारीचे चारी फायदे घ्यायला? येस, रिप्लाय करा. येस येस फॉर येस येस, हो हो, येस, थँक्यू. सगळ्यांनी रिप्लाय करा मित्रांनो. थोडस रिप्लायच्या निमित्तानं काय होईल माहितीये का, की आपलं ब्रेन ऍक्टिव्ह राहील की येस, मला पॅसिव्ह इन्कम किंवा मल्टिपल सोर्स इन्कम तयार करायचे आहे, त्या निमित्तानं मला काहीतरी ऍक्शन घ्यायचे आहे. हे कुठेतरी ब्रेनला रजिस्टर होईल तुमच्या ह्या रिस्पॉन्समुळं. आणि आपला पर्पजच तो आहे की आपल्या ब्रेनला रजिस्टर करण्यासारखं काहीतरी करायचं आहे ह्या मंडे मनी स्कूलच्या माध्यमातून. आता हे थोडेसे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं मल्टिपल एक्झाम्पल आहेत, पण इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि हे एक्झाम्पल देत असताना मी तुम्हाला इथं एक थोडासा होमवर्क पण देतोय. ठीक आहे, आता हे रिअल इस्टेट, भाडे उत्पन्न, व्यावसायिक मालमत्ता उत्पन्न, किंवा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पण ब्रोकिंग काइंड ऑफ तुम्ही काहीतरी करू शकताय. नवीन एखादी अपार्टमेंट असते, त्या अपार्टमेंटमध्ये पहिल्यांदा रेंटनी किंवा विकत अशी देणारी त्या ओनरला भरपूर गरज असते. ते तुम्ही कुठंतरी कोणाला तरी लीड मॅग्नेट म्हणजे घरात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून लीड जनरेट करू शकताय. तिकडं त्या दोन्हीला कनेक्ट करू शकताय. रिअल इस्टेटमध्ये तसं भरपूर स्कोप आहे. डिजिटल इन्कम, युट्यूब, ऍफिलिएट इन्कम, ब्लॉग किंवा डिजिटल प्रोडक्ट्स वगैरे असे भरपूर आहेत. हे बघा, हे तर मी आता काही लिस्ट वाचत नाहीये आणि एन नंबर ऑफ आहेत. मी तुम्हाला इथं होमवर्क देतो. तुम्ही कराल का होमवर्क? होमवर्क काय माहितीये का, सिम्पल. तुम्ही तुमचं चॅट जीपीटी वरती स्वतःचं लॉग इन करायचं आहे. चॅट जीपीटीला तुमचा स्वभाव तिथं सांगायचा आहे की बाबा मी असं आहे, मी हे जॉब करतो, मी जॉब करतोय, मी ह्या ठिकाणी जॉब करतोय आणि मला पॅसिव्ह इन्कम निर्माण करायचे आहेत, मला लिस्ट दे. तर ते बरोबर सजेस्ट करतं. त्यामध्ये भरपूर काय काय ऑप्शन्स येतात आणि त्यापैकी एक दोन ऑप्शन निवडायचे आणि पुढे जायचं आहे. नाही आवडलं तर त्याला परत सांगायचं हे मला नको आहे, नवीन काहीतरी सजेस्ट कर वगैरे वगैरे. तर असं तुम्ही चॅट जीपीटीशी, त्या चॅट जीपीटी इज व्हॉट माहिती आहे तुम्हाला? चॅट जीपीटी किंवा कोणताही एआय इज अ हायली क्वालिफाईड पर्सन वर्किंग फ्रीली फॉर यू. फ्रीली, हे खूप महत्वाचं आहे. एखाद्या असिस्टंटला, चांगला क्वालिफाईड हायली एज्युकेटेड असिस्टंटला जर आपल्याला ठेवायचं असेल तर पगार द्यावा लागतो. पण टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे की तो आता आपल्यासाठी फ्रीली काम करतोय. तर त्याला कामाला लावा ना तुम्ही. कुठले कुठले पॅसिव्ह इन्कम सोर्स करू शकतोय, काय नाही करू शकत, हे थॉट प्रोसेस काहीतरी त्या चॅट जीपीटीशी गप्पा मारत तुम्ही निर्माण करा. आणि एक दोन त्यातलं टॉपिक चूज करा आणि स्टार्ट टेकिंग ऍक्शन. ऍक्शन घेताना मात्र इथं तज्ञाची गरज लागेल. आणि म्हणूनच मी बोनस कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, स्टे टिल द एंड. आता इथे एक महत्वाचा कन्सेप्ट काय आहे, नॉट सिंगल इन्कम बट जनरेशन्स ऑफ इन्कम विल सेव्ह यू इन अ रिअल टर्म्स. म्हणजे खऱ्या अर्थानं उत्पन्नाच्या अनेक पिढ्या निर्माण केल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला आर्थिक शांतता भेटणार आहे, टाइम फ्रीडम भेटणार आहे. आता जनरेशन्स ऑफ इन्कम म्हणजे काय, उत्पन्नाच्या पिढ्या. उत्पन्नाच्या पिढ्या म्हणजे काय पहा मित्रांनो, पगार ही उत्पन्नाची पहिली पिढी मांडली तर या उत्पन्नाच्या पहिल्या पिढीतनच, म्हणजेच पगारातून काहीतरी पैसे समजा इन्व्हेस्ट केले, इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं काही उत्पन्न आलं तर ही झाली दुसरी पिढी. ह्या दुसऱ्या पिढीतनं परत आपण काहीतरी उत्पन्नासाठी किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंट ठिकाणी केलं आणि तिथून पैसे निर्माण झाले तर ती झाली तिसरी पिढी. अशा जनरेशन्स ऑफ इन्कम तयार करणं हेच खऱ्या अर्थानं आपल्याला शांतता देणार आहे. मग आता एक सिंपल टर्म सांगतो, पगार ही झाली पहिली पिढी,
पगारातून इन्व्हेस्टमेंट करत गेला साधारण एक 10 लाखाचा मिनिमम एक म्हणजे कितीही चालतंय 5 लाख 10 लाख मी 10 लाखाचं सांगतोय 10 लाख रुपयांचा जर एक तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये कॉर्पस निर्माण झाला तर 10 लाखातून तुम्हाला परत महिना 6-6.5 हजार रुपये एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून उत्पन्न चालू राहील आणि हे कन्सिस्टंटली चालू राहील. ते 10 लाख पण तुमच्यासाठी काम करतील आणि हे 7,000 पण तुम्हाला घर खर्चाला उत्पन्न म्हणजे उत्पन्नाच्या स्वरूपात तुम्हाला भेटत राहील. ही झाली दुसरी पिढी. अशा हे 7,000 आहेत. हे 7,000 तुम्ही समजा तुमची गावाकडे शेती आहे त्या शेतकऱ्याच्या तिथं कामावर काम करणाऱ्या व्यक्तीला कन्सिस्टंटली द्या. त्यानं काम करू दे नाही करू दे पण त्याच्यासाठी हे पैसे तिथं ठेवले तर तो माणूस शेतावरती तिथं 24 तास काम करायला तयार राहील की ज्या माध्यमातून तिथलं शेतातलं उत्पन्न निघाल. ही झाली तिसरी पिढी. अशा जनरेशन्स ऑफ इन्कम आपल्याला तयार केला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं शांतता भेटणार आहे. मग कुठलीही एखादी उत्पन्नाची कडी आता युद्धाची परिस्थिती आहे डिझेल भेटत नाही अमकं भेटत नाही तमकं भेटत नाही चॅलेंजेस आहेत कोरोनाची परिस्थिती आहे सगळ्यांना ठप्प बसावं लागतं. मग कुठला तरी इन्कम एखाद्या वेळेस थोडासा कॉम्प्रोमाइज झाला चॅलेंज आले तर दुसरा उत्पन्नाच्या पिढीतनं आपल्याला थोडं ऑपॉर्च्युनिटी पण भेटेल किंवा तो आपल्याला आधार तर देईल. असं कुठलीही परिस्थिती आली तरी आपण फायनान्शियली स्ट्रेसमध्ये जात नाहीये. हेच ह्या एका पॉइंटवरती मला पुन्हा पुन्हा तोच पॉइंट सांगायचा आहे की पॅसिव्ह इन्कमला हलक्यात घेऊ नका. अनेक लोक जॉब करणाऱ्यांचं सांगतो मी त्याच फेज मधून आलो म्हणून मी परत परत जॉब करणाऱ्या व्यक्तीच उदाहरण देतोय. पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करा म्हटलं ना त्यांना असं वाटतं की काय हे कुठेतरी काहीतरी एकतर प्रोडक्ट विकायचं असेल काहीतरी मॅन्युफॅक्चर कशाला पाहिजे डोकंदुखी त्यापेक्षा आहे त्याच फील्डमध्ये जास्त एखादं स्किल शिकलं पाहिजे जास्त एखादं काहीतरी जॉब चेंज केला पाहिजे असं वाटू शकतं. त्यात बराच वेळ माझा आयुष्यात गेला पण मित्रांनो नाही खरं फ्रीडम जे आहे हे पॅसिव्ह इन्कम मध्ये आहे. परत परत तीच बॉटम लाईन आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट डोंट वर्क फॉर मनी फॉर एव्हर क्रिएट सिस्टीम दॅट जनरेट्स मनी फॉर यू. मी सिंपल सांगितलं ना ही एक स्टेप राहिली. ठीक आहे. हे पॅसिव्ह इन्कम कसे स्टार्ट करायचे काय करायचे वगैरे वगैरे आहे ते मी ऑलरेडी बोललेलोच आहे. नेक्स्ट क्रिएट सिस्टम दॅट जनरेट मनी फॉर यू. मी ऑलरेडी सांगितलं की नोकरदार व्यक्तीचे प्रत्येकाची छोटी मोठी काहीतरी गावाकडे शेती असते तर सिस्टीम अशी तयार करायची की तिथे एक 24 तास काम करण्यासाठी एक व्यक्ती ठेवायचा. त्याचा जो पगार आहे तो ह्या एसडब्ल्यूपीतनं जो उत्पन्न येईल तर त्याचा पगार दिला जाईल. म्हणजे तुमचं पगारातनं जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ती इन्व्हेस्टमेंट पण सेफ राहील. शिवाय एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून जे पैसे येतील ते तिकडे पगाराला त्या व्यक्तीला दिले जातील आणि तो माणूस त्या शेतावरती काही उत्पन्न भेटल सुरुवातीला नाही भेटल त्याची चिंता नाही राहणार सुरुवातीला पण तो व्यक्ती तरी अवेलेबल राहील स्वतः तिथं काम करण्यासाठी. असं काहीतरी सिस्टीम तयार केली पाहिजे. बरं हे सिंपल शेतकऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितलं का तर बऱ्याच नोकरदार व्यक्तीची थोडी किंवा जास्ती शेती ही असतेच असते तिथं असं काहीतरी करू शकते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं काय आहे तर परत चॅट जीपीटी स्वतःला ते चॅट जीपीटीला मैत्री करून पॅसिव्ह इन्कम सोर्सेस निर्माण करण्यासाठी शोधायचं काहीतरी आणि ऍक्शन घ्यायची. आता स्ट्रॉंग क्लोजिंग कॉल टू ऍक्शन इथं ना ठीक आहे तुम्ही काहीतरी हे कराल डिसिजन घ्याल चॅट जीपीटी असेल किंवा हा मी शेतकऱ्याचा उद्देश एक कन्सेप्ट सांगितला तिथून कसं तरी उत्पन्न वाढवायचं किंवा एक तुमच्या हातात ऑलरेडी एक पॅसिव्ह इन्कम सोर्स करण्यासाठीचं एक काम पण आहे. इथं मात्र माझी मदत लागू शकते किंवा मी तुम्हाला मदत करू शकतोय की हा जो जर्नी आहे ना म्हणजे एकीकडे एक तर आपण 24 तास व्यस्त असतोय आणि दुसऱ्या बाजूला नवीन काहीतरी करणं तिथं एक तर आपण शारीरिक एक्झॉस्ट झालेला असतोय म्हणजे तेवढं त्राण राहिलेलं नसते. जरी तुमचं त्राण राहिलं मेहनत केली स्टेबल राहिला पण जो स्ट्रगल असतो ना म्हणजे एक ऍक्टिव्ह इन्कम चालू असताना नवीन पॅसिव्ह इन्कम चालू करणं हा जो मधला फेज असतो ना ह्या फेज मध्ये ना मी तिथं तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करू शकतोय माझ्या अनुभवातनं काहीतरी सांगू शकतोय किंवा माझ्याकडे असं काही कन्सेप्ट आहेत ते मी सांगू शकतोय. हे आवडेल का ऐकायला? येस
चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, आवडेल का? इनफॅक्ट जे रिप्लाय करतील मी त्यांना सांगणार आहे. ठीक आहे, एक काय 10-12 स्लाइड्स होत्या, त्या स्लाइड्सच्या माध्यमातून मला एकमेव सांगायचं आहे की पॅसिव्ह इन्कम इम्पॉर्टंट आहे. पॅसिव्ह इन्कम जनरेशन करता आले पाहिजे. कोणतं करायचं, काय करायचं हे तुम्ही स्वतः होमवर्क करा एआयचा वापर करून. तो माझा टॉपिक नाही. तिथं जर काही अडचण आली तर नक्की हेल्प करेन. मी आता असं समजतोय की तुम्ही एक टॉपिक घेऊन आहे, तुमच्याकडं पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे तुमच्याकडं, आणि आता मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी गती निर्माण करायची आहे किंवा कमीत कमी वेळेत एक पॅसिव्ह इन्कम सेट करायचा आहे. अशा वेळेस इथं मी तुम्हाला मदत करतोय. सो आर यू रेडी? येस. येस येस, थँक्यू 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 फॉर युअर रिस्पॉन्स. पहा मित्रांनो, पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करण्यासाठी महत्वाचा एक कन्सेप्ट आता समजून घेतोय. हा थोडासा सायकोलॉजिकल आहे आणि थोडासा तुम्ही जर फोकस केलं ह्याच्या मुळाशी जाण्याचा, नक्की तुमचं उत्पन्न वाढायला म्हणजे उपयोगाला येणार आहे. हा कन्सेप्ट मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, खूप मला महत्वाचा वाटतो. हा कन्सेप्ट मला ज्या वेळेस समजला त्यावेळेस मी कॉन्शियसली माझ्या प्रत्येक चालण्या वागण्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लागलो, ज्याच्यामुळे मला परत माझं उत्पन्न वाढायला मदत झाली. केलेल्या कामाचा मोबदला, येस करेक्ट. की डायरेक्ट एक्सचेंज ऑफ टाइम अँड मनी. मी काम केलं तिथं, मी मेहनत घेतली आणि त्याचा मोबदला जो काय भेटतो तो इन्कम. जे आपल्या पलीकडे आहे, जे आपल्याकडे आहे त्यात भर घालणे. ओके, येस. तर हे लिमिटेड व्याख्या आहे. इथं जर तुम्हाला समजलं की उत्पन्न म्हणजे काय, तर खऱ्या अर्थानं तुमचं पॅसिव्ह इन्कम वाढायला मदत होईल. इथं एक मिसिंग लिंक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो की डायरेक्ट एक्सचेंज ऑफ टाइम अँड मनी. पहा, एखादा व्यक्ती जॉब करतोय आणि त्याला तिथं तो वेळ देतोय, त्याच्या मोबदला म्हणून त्याला पगार भेटतो, हे झालं उत्पन्न. ओके, समजलं. आता मी तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो. इथं कृपया रिलेट करू नका. इथं उदाहरण घेतोय, इथं कुणाला कमी किंवा जास्ती समजायचं नाहीये. मी रिक्वेस्ट करतो, कारण आता हे रेकॉर्डिंग पण चालू आहे. रेकॉर्डिंग मध्ये कदाचित मिसकन्सेप्ट होऊ शकतोय, कोणाला हर्ट होऊ शकतोय वगैरे. आय डोंट वॉन्ट टू हर्ट. हे कन्सेप्ट टेक्निकली सायकोलॉजिकली समजून घ्यायचं आहे, म्हणून माझा एक इथनं प्रश्न आहे. तर जो भिकारी असतो ना, भिकारी, त्याचं उत्पन्न काय आहे? तो पण तिथं वेळ देतो ना, तो पण तिथं मेहनत करतोय. मग शिकलेल्या व्यक्तीकडं पगारातून उत्पन्न घेतोय आणि भिकाऱ्याच्यात काय फरक आहे? अगेन डोंट टेक इट पर्सनली. थोडस बुद्धीला खुराक म्हणून हा पण विचार करायचा आहे. डोंट टेक इट पर्सनली. मग मला सांगा, काही जण म्हणतील की हा शिकलेला आहे, याच्याकडे नॉलेज आहे. मी थोडंसं डिबेट करायचं म्हणून मी बोलू शकतो ना की त्या भिकाऱ्याकडे पण त्याच्याकडे नॉलेज आहे. सोमवारी कुठं जायचं, मंगळवारी कुठं, बुधवारी कुठं, शनिवारी कुठं, गुरुवारी कुठं, त्याच्याकडे पण स्किल आहे. कुठल्या माणसाकडं भीक मागायची, कोण देतोय असं वाटतंय त्याच्याकडे भीक मागायची, कोणाकडे नाही. लक्षात येतंय का? इकडं पण तितकंच एफर्ट्स आहेत, तिकडं पण तितकंच एफर्ट्स आहेत. मग डिफरन्स काय आहे? डिफरन्स जर समजला तर तुमचं उत्पन्न वाढेल आणि तर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम वाढवायला मदत होईल. आणि तो डिफरन्स आहे मित्रांनो, हे व्हॅल्यूचा. व्हॅल्यूचा अर्थ काय की इकडं नोकरदार वर्ग शिकलेला आहे, तो स्वतःला काहीतरी व्हॅल्यू देतोय, आणि तिकडं मात्र तो भिकारी त्या स्वतःला काही व्हॅल्यू देत नाही. हा महत्वाचा फरक आहे. पण हा फरक आपण प्रॅक्टिकली जगतो का? मला अनेक नोकरदार वर्ग माझ्या सोबतचे आहेत किंवा आता वन टू वन मीटिंग मध्ये पण बोलतात, काय यार आपल्या लाईफ म्हणजे ना फुटबॉल सारखं झालेलं आहे. एक बॉस म्हणतो हे करा, दुसरा बॉस म्हणतो ते करा, काय करावं कळत नाही, माझी लाईफ फुटबॉल सारखी झालेली आहे. अरे
स्वतःच्या लाईफला फुटबॉल समजतात. व्हॅल्यू काय आहे स्वतःची. अनेक म्हणजे इन्क्रिमेंट जवळ आलं तर असं त्या फिलिंग्स बाहेर येतात, चांगलं इन्क्रिमेंट नाही भेटलं की. मग स्वतःला व्हॅल्यू काय देतो आपण. स्वतःचं उत्पन्न वाढवायचं असेल तर स्वतःचं व्हॅल्यू काय आहे, आत्ममूल्य काय आहे हे समजलं पाहिजे. ते जेवढं वाढवू आपण तेवढं इन्कम वाढायला मदत होणार आहे. मला असे अनेक माझे मित्र पण माहिती आहेत की चांगलं पेमेंट देत असेल तर त्या कंपनीत काम कंटिन्यू ठेवतात. पेमेंट चांगलं नाही भेटलं तर लगेच स्विच करतात, दुसरीकडे जातात, चांगल्या पगारावरती जातात. का? दे व्हॅल्यू देअर सेल्फ इस्टीम. स्वतःचं आत्ममूल्य त्यांना व्हॅल्यू देतात ते स्वतःला. मग मला इथं परत रिलेट करायचं आहे. पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करताना हे व्हॅल्यू कसं इम्प्लिमेंट करायचं हे मात्र अनेकांना माहित नाही. ते मी तुम्हाला सांगतोय. हे पॅसिव्ह इन्कम सोर्स निर्माण करत असताना आपण जसं स्वतःला व्हॅल्यू देतो तसं आपण जी सर्व्हिस देतोय, जे काम करतोय ते कसं व्हॅल्युएबल आहे. म्हणजे दोन लेवलवरती आपल्याला काम करायचं आहे. एक, आपण स्वतःला एक व्यक्ती म्हणून व्हॅल्यू द्यायची आहे आणि दुसरं, आपण आपल्या कामाला व्हॅल्यू द्यायची आहे. काम तितकंच इम्पॉर्टंट आहे हे कृतीतून आपल्याला दाखवायचे. तिथं व्हॅल्यू द्यायची आहे त्या कामाला. खरंच बाबा ते इम्पॉर्टंट काम आहे तर कुठंतरी ते त्याचं कन्व्हर्जन इन्कम मध्ये होईल. दिस इज द टॉप सिक्रेट. ज्यांना उत्पन्न वाढवायचं आहे त्यांनी स्वतःला व्हॅल्यू दिली पाहिजे आणि जे काम करतोय ते व्हॅल्युएबल म्हणजे दुसऱ्यांना मदत करतोय ना तर ते व्हॅल्युएबल काम झालंच पाहिजे, मुळापर्यंत ते गेलंच पाहिजे तर ते कुठंतरी कन्व्हर्जन होणार आहे उत्पन्नात. ऍग्रीड? पटलं का? आता थोडंसं टेक्निकल काय आहे, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक मूल्य बाजारामध्ये काय आहे त्याचं रूपात्मक प्रतिबिंब म्हणजे उत्पन्न, बाहेरचे घटक, कौशल्य वगैरे वगैरे हे सगळं दुय्यम ठरतात. तुमचं प्रतिबिंब काय आहे तुमचं तुमच्याविषयीचं. बघा ही स्लाइड. सेल्फ इमेज, स्वतःविषयी काय वाटतं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता इथं खरं महत्वाचं गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, हा कोर टॉपिक आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की पहिला स्टेप काय, पहिला मुद्दा काय, पॅसिव्ह इन्कम असणं गरजेचं आहे. दुसरी स्टेप काय आहे की उत्पन्न म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. उत्पन्न समजत असताना व्हॅल्यू स्वतःबद्दल आणि आपण जे काय काम करतो त्या कामाबद्दल. अनेक असे नोकरदार वर्ग आहेत ते कामाला रिस्पेक्टच देत नाही. त्यामध्ये यायचं, पाट्या टाकायच्या, इकडे तिकडे टंगळ करायची, निघायचं. कसं वाढेल उत्पन्न? नाही वाढेल, वगैरे वगैरे वगैरे. तर आता तुम्हाला इथं एक माझा प्रश्न आहे. इथं वही पेन घ्या मित्रांनो. मी अर्धा मिनिट तुम्हाला वेळ देतो. वही पेन घ्या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. येस, अर्धा मिनिट ऑलरेडी चालू झालेला आहे. जस्ट बी रेडी विथ युअर नोटबुक अँड पेन. तुम्हाला खरंच हा जर एक्सरसाइज तुम्ही पुन्हा पुन्हा केला ना, मी तुम्हाला खात्री देतो तुमचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही. ओके, घेतली का वही पेन? येस येस. रिप्लाय करा, रिप्लाय. घेतली का? येस. माझा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न असा आहे की माझ्या उत्पन्नाबाबत डॅश 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 असे वाटते. स्वतःला काय प्रश्न विचारायचा आहे की माझ्या उत्पन्नाबाबत काय वाटतं. हे उत्पन्न कमी आहे, हे उत्पन्न पुरेसं नाहीये, हे उत्पन्न मला माझ्या गरजा पुरवण्यासाठी तेवढं नाहीये. माझ्या उत्पन्नाबाबत मला असं वाटतं की माझं फील्डच चुकीचं आहे, त्यामुळे ह्या फील्डमध्ये पैसाच नाहीये. माझ्या उत्पन्नाबाबत मला असं वाटतं की माझं एज्युकेशनच नाही तर कसं माझं उत्पन्न वाढेल. काय वाटतं नेमकं उत्पन्नाबद्दल? हा प्रश्न थोडस मनन चिंतन करून बोलायचं आहे. माझ्या उत्पन्नाबाबत मी तर गावाकडे आहे, गावाकडे काही संधीच नाहीये, म्हणून माझं उत्पन्न कमी आहे असं मला वाटतं. माझं उत्पन्न मी कुठंतरी
एकटाच धडपडतोय, मला कोण सपोर्ट करणार नाहीये, म्हणून माझं उत्पन्न कमी आहे. कुणाला असं वाटेल की माझ्या उत्पन्नाबाबत म्हणजे घरातलं मी एकटाच करता आहे, बाकी सगळी खाणारे आहेत, म्हणजे दुसरं कोण इन्कम सोर्स करणार नाहीये, म्हणून माझं उत्पन्न कमी आहे. जे वाटतं ते लिहायचं आहे. आणि इथं परत हा मास्टर स्ट्रोक आहे. याचा अर्थ मी, म्हणजे याचा अर्थ मी लायक नाहीये का? मी स्वतःला काय समजतो? अधिकच्या उत्पन्नासाठी मी लायक नाही आहे का? अधिकच्या उत्पन्नासाठी मी तयार नाही आहे का? अधिकच्या उत्पन्नासाठी माझ्याकडे स्किल नाही आहे का? काय स्वतःला काय म्हणजे इमेज काय येते पटकन डोळ्यासमोर, ते तिथं लिहायचं आहे. ओके, समजलं का एक्सरसाइज? येस, माझ्या उत्पन्नाबाबत मला अजून प्रगतीची गरज वाटते, म्हणजे मला प्रगती करावं लागेल आणि मग उत्पन्न येईल. ओके, अप्रिशिएट युअर आन्सर. पहा मित्रांनो, तुम्ही हा एक्सरसाइज पुन्हा पुन्हा जर केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं आत्ममूल्य काय आहे. म्हणजे प्रगती करावीशी वाटते, याचा अर्थ मी प्रगत नाहीये, याचा अर्थ मी प्रगत नाहीये, याचा अर्थ मी प्रगत होण्यासाठी काहीच मेहनत घेत नाहीये, मी प्रगत नाहीये, याचा अर्थ मी दैनंदिन डे टू डे लाईफ मध्ये टाइमपासच करतो, वेळेचं युटिलायझेशन करत नाही. काहीही अर्थ निघू शकतात की जे नाही का स्टॅम्प मारल्यासारखे आपल्या मनावरती बसू शकतात. आता इथं खरी महत्वाची एक स्टेप येते. आर यू रेडी टू लिसन? येस. माझा जो महत्वाचा जो मुद्दा आहे ना, तो इथं चालू होतो. आतापर्यंत ठीक आहे, पॅसिव्ह इन्कम झालं, पॅसिव्ह इन्कम झालं, नंतर उत्पन्न म्हणजे काय समजलं वगैरे, हे सगळं झालं. मला स्वतःबद्दल आत्ममूल्य वाढवणं, अंक सगळं झालं. आता इथं ऍक्शन येते की हे याच्यावरती मार्ग कसा काढायचा. पॅसिव्ह इन्कम तर करायचा आहे, पैशांबद्दलची मानसिकता पण सुधारायची आहे, तर मार्ग कसा काढायचा. ओके, तर एक दोन प्रश्न बघूया काय आलंय. नाही, मला म्हणायचं की पॅसिव्ह इन्कम साठी आता आपण एक नवीन अपॉर्च्युनिटी शोधणार ना, म्हणजे चालू जॉब आणि सोबत दुसऱ्या अपॉर्च्युनिटी. मग आपण ती समजा एक्झिक्यूट झाली नाही आपल्याकडून प्रॉपर नंतर भविष्यात, तर मग म्हणजे असं मला म्हणायचं ते आपण प्रॉपर एक्झिक्युशन होईल असं समजा नाही झालं तर. नाही झालं तर नाही झालं, म्हणजे आता काय प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. नाही म्हणजे एक्झिक्यूट नाही झाली, इट्स ओके ना, तो प्रयत्न फेल गेला. पण पॅसिव्ह इन्कम शिवाय तुम्हाला ऑप्शन नाही आहे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. एक अपयश आलं म्हणून सोडून देऊन उपयोगच नाहीये, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. तो जो अनुभव आला तो परत दुसऱ्या कामासाठी वापर करू शकतोय. पण जो मूळ उद्देश आहे आपला की पॅसिव्ह इन्कम साठी आपल्याला ऑप्शनच नाहीये, देर इज नो अल्टरनेटिव्ह. मग पॅसिव्ह इन्कम निर्माण करणं भागच आहे. एक अपयश आलं, इट्स ओके ना, अदरवाईज असंही ऍक्टिव्ह इन्कम आता चालूच आहे, त्यामुळं त्याचं एवढं टेन्शन घेण्याचं पण कारण नाहीये. एक प्रयत्न असफल झाला, इतकंच आहे ते. ओके, आणि पुढचा एक प्रश्न आहे, एक्स्ट्रा इन्कम साठी विचार येतो पण कृती करताना एनर्जी राहत नाही. ओके, येस येस येस, हा महत्वाचा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आय नो, आतापर्यंत जेवढं तुम्ही ऐकलं हे काय रॉकेट सायन्स नव्हतं. आता इथून पुढं खरं ना, तुम्ही इफ यू आर व्हेरी सिरियस देन जो हुशार असेल, ज्याला खरंच नाही का पॅसिव्ह इन्कम निर्माण करायची गरज वाटते,
तो इथून पुढे माझं वाक्य सिरियसली घेईल. काय प्रश्न बघा, एक्स्ट्रा इन्कम साठी विचार येतो पण कृती करताना एनर्जी राहत नाही. येस, दॅट्स द व्हेरी इम्पॉर्टंट. मी स्वतः कॉर्पोरेट लाईफ मध्ये राहिलेलो आहे. मी स्वतः नाही का 10-12 तास ऍक्टिव्ह जॉब करत असताना सुद्धा मी एक्स्ट्राचं वर्क केलेलं आहे. आय नो व्हेरी वेल की हाऊ टू कीप एनर्जी ऑलवेज हाय. खास करून ऍटलिस्ट ऑफिस मधून घरी आल्यानंतर तरी आपली एनर्जी कशी वाढवायची, माझ्याकडे एक त्याचं जबरदस्त उत्तर आहे. पुढचं आहे, लेझीनेस वाढणार आहे त्यासाठी पहिला मनाची तयारी करणं गरजेचं आहे. येस येस, तर तोच तो टॉपिक आहे की आपल्याला मनाची तयारी करणं गरजेचं आहे. हाऊ टू मेंटेन कन्सिस्टन्सी इन द हंट ऑफ पॅसिव्ह इन्कम सोर्सेस. येस, पहा मित्रांनो, हे मी मगाशी पण उल्लेख केला होता की ऑलरेडी प्रोजेक्ट आहे तुमच्या हातात आणि कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. आणि थोडस नाही का, ऍक्च्युअली स्टेबल इन्कम येईपर्यंत तिथं ना खूप मेहनत लागते आणि तिथं 2 लेवलवरती मेहनत करणं गरजेचं आहे. एक आहे माइंडसेट वरती आणि दुसरा आहे स्किल सेट वरती. आणि इथं मेहनत करत असताना मित्रांनो, इथं मी आता मुद्द्याला हात घालतोय, इथं गाईडची अत्यंत गरज असते. बिकॉज गाईड म्हणजे मेंटर, गाईड म्हणजे दिशादर्शक, गाईड म्हणजे श्रीकृष्ण. बिकॉज त्याची का गरज असते? बिकॉज तुम्ही ऍक्टिव्हली एक तर फुल एक्झॉस्ट झालेलं असतात, ऍक्टिव्हली तुमचं स्किल, तुमचं एफर्ट्स वगैरे ते तिथं लागलेलंच असतंय जिथं तुमच्याकडनं तुम्ही ऍक्टिव्हली काम करता तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत तुम्ही स्वतः त्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा पॅसिव्ह इन्कम सोर्स साठी लक्ष घालत असताय. आणि तिथं जर तुम्हाला परत R&D करायची असेल की बाबा रे मी इथं काय करू, मला इथं अडलंय, मग कसं करायचं, याला विचार, ह्याला विचार, त्याला विचार, तर तिथं ना तुमची एनर्जी हळूहळू डायल्यूट होते. तिथं जर तुम्ही तेवढाच पार्ट कोणता, जर तुम्ही तिथं दुसऱ्या सोर्समध्ये अडकलाय, आता एक प्रश्न आला की कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. ओके, चॅलेंज आहे ते. तिथं मात्र तुम्ही तुमचं डोकं लावायला लागलात ना, तर हे ब्रेन एक्झॉस्ट होणारच. त्या ब्रेनची लिमिटेशन आहेत. का तर आपलं लहानपणापासूनचं कंडिशनिंगच एवढं खतरनाक झालेलं असतंय की ते ब्रेन त्याच्या कंडिशनिंगला तोडून बाहेर येऊ शकत नाहीये. मग तिथं काय करायचं, आपण सरेंडर व्हायचं मेंटरकडं. चांगला मेंटर बघायचा, मेंटरला सांगायचं की बाबा येस, हा माझा प्रोजेक्ट आहे, हे माझं शेड्यूल आहे दिवसभराचं, आता मला सांग की मी मार्ग कसा काढू. हे ज्याला जमलं तो तिथला तो टप्पा पार करतोय आणि उत्पन्न वाढवायला सुरुवात करतोय. आर यू गेटिंग? आता मी तुम्हाला परत मुद्द्यावर येतो. माझा बोनस, मी म्हणलं होतं तुम्हाला बोनस सांगणार आहे. तर पहा मित्रांनो, ही अतिशय महत्वाची गायडेड स्टेप असणार आहे. तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर मी मागच्या सेशन मध्ये पण म्हटलं, आता पण म्हणतोय की पुढच्या वर्षभरापर्यंत टँजिबल आउटकम काढायचा आहे आपल्याला. तर टँजिबल आउटकम काढण्यासाठी मी एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे की जो इथं तुम्हाला मदत करेन. त्या कन्सेप्टचं नाव आहे मनी क्लब, MMC, मनी क्लब. मनी पैशांच्या संदर्भात माइंडसेट निर्माण करणं असेल किंवा अशा कन्सिस्टन्सी असेल किंवा असे काही चॅलेंजेस असेल त्याच्यावरती आपण मात करणार. आणि माझ्याकडे खतरनाक एक टूल आहे, ते टूल पण मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी युट्यूबवरती त्याचं अनेक व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. ते टूल आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. 5 मिनिटात तुमची एनर्जी रिकव्हर होते किंवा 5 मिनिटात तुमची बॅटरी रिचार्ज होते. अगदी मोबाईल सुद्धा एवढा फास्ट रिचार्ज होणार नाही. तुम्ही ऑफिस मधून आलेला थकलेला आहात, अशा वेळेस 5 मिनिटं तुम्ही टॅपिंग केलं ना, तुमची एनर्जी रिवाईव्ह होईल, परत तुमची बॅटरी चार्ज होईल आणि पुढच्या कामाला तुम्ही तयार राहाल. तुमचे जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते सगळे ह्या टॅपिंगच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर काढायला मदत करेल. हे टॅपिंग इतकं हे पॉवरफुल कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला जर तो क्लब जॉईन करायचा असेल तर नक्की मला पर्सनली कनेक्ट करा. मी तुम्हाला ऑनलाईनच असणार आहे. तुम्ही तुमच्या घरात, मी माझ्या ऑफिसमध्ये
इथं हे कन्सेप्ट आपण रन करणार, प्रॅक्टिकली ओरिएंटेड स्टेप्स घेत घेत अकाउंटेबिलिटी ठेवत ठेवत टँजिबल आउटकम काढणार आहे आपण. आणि ते पण सांगतो पुढच्या जून पर्यंत, ओनली टिल नेक्स्ट जून आपल्याला टँजिबल आउटकम काढायचं आहे. तुमचे सिरियस ऍक्शन टेकर्सची मला गरज आहे. बरेच लोकांना मी अनेक वर्षांपासून ओळखतोय किंवा मला अनेक जण बरेच वर्षांपासून ओळखतायत. तर आय वॉन्ट युअर सपोर्ट टू मेक दिस इयर सक्सेसफुल विथ टँजिबल आउटकम. तर तुम्ही खरंच सिरियसली असाल तर मला कनेक्ट करा. कन्सेप्ट आहे मनी मनी क्लब. मी जबाबदारी घेणार आहे तुमची की पैसा वाढलाच पाहिजे आणि तेही टाइम बाउंड मध्ये असणार आहे मी. सो जे रेडी आहेत त्यांनी मला पर्सनली कनेक्ट करा. दिस इज टुडेज टॉपिक. ओके, आता प्रश्न एक बघू. इन करंट सिनारो पीपल्स आर हेजिटेटिंग टू आस्क मेंटरशिप हेल्प. लोक हेजिटेट करतात मदत मागायसाठी मेंटरशिपला. लोकांचे ठेवा तिकडं. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. या सेशन मध्ये तुम्ही एकट्या ऐकतायत मला, मी तुमच्या एकट्याशी बोलतोय. तुम्ही स्वतः मनाला विचारा की माझ्या आयुष्यात लोक महत्वाचे आहेत की माझ्या आयुष्यात पैसा महत्वाचा आहे. माझ्या आयुष्यात माझा वेळ महत्वाचा आहे की आता मी जातोय कधी आणि येतोय कधी हे माहीतच नाहीये. माझ्या आयुष्यात आता मी बायका पोरांना वेळ देतोय का, मला टाइम फ्रीडम पाहिजे आहे का. आज सच क्वेश्चन्स टू युअर सेल्फ. आणि अशा वेळेस तुम्हाला जर एखादा गाईड करत असेल तर तुम्ही विचार करा आणि कनेक्ट करा. बर, मी तुम्हाला अनेक वर्षांपासून अनेक जण मला ओळखत आहेत. त्यामुळं मी काय असं ब्लंडर आहे आणि मी काहीतरी पॉन्जी घेऊन आलोय असलं काय होणार नाहीये. आउटपुट पाहिजे. माझीही प्रामाणिकपणे सांगतो, माझी गरज आहे. मला काहीतरी आउटपुट द्यायचं आहे जे मी व्हॉट यू कॉल फुल प्रूफ सिस्टीम मी स्वतः अनुभवलेले आहे. ते मला ट्रान्सफॉर्म करायचं आहे सो दॅट हे रिप्लिकेट होईल इतरांच्या आयुष्यामध्ये. इथं जे आज 15-20 जण येत आहेत तिथं 5-50 जण येतील जर मी असं तुम्हाला काहीतरी चांगलं दिलं तर. ही माझी खात्री आहे. त्याच्यासाठी मला हे करायचं आहे. जिओ पॉलिटिकल क्रिसिस वगैरे हे जे होत आहे, काही जण म्हणाल की माझा बिझनेसच या जिओ पॉलिटिकल क्रिसिसमुळे डाऊन झालाय वगैरे, मग अशा परिस्थितीत काय करायचं. वॉट एव्हर, मनी मनी क्लब विल आन्सर यू स्टेप बाय स्टेप विथ टँजिबल आउटकम. टँजिबलचा अर्थ काय, तर प्रत्यक्षात मोजता येईल असा आउटकम. हा माझा विश्वास आहे मित्रांनो. ओके, येस. नाव आता एक महत्वाचा, इथंपर्यंत सगळ्यात महत्वाचा मेसेज झालेला आहे. आता इथं एक इमिडिएट नाही का बोनस पॉईंट 2 महत्वाचा आहे. एक मी फोटो शेअर करतोय, जस्ट वेट. ओके, परवा एका मुंबईमध्ये एका ट्रेनिंग मध्ये हा मी स्वतः फोटो काढलेला आहे. स्क्रीन इज विजिबल. येस, जस्ट रिप्लाय, स्क्रीन इज विजिबल. येस येस, थँक्यू. ओके, तर पहा मित्रांनो, एक महत्वाची गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल की युद्ध थांबलेलं आहे आणि शांतता करार झालेला आहे. बर, ते आता ते युद्ध थांबलंय हे तर लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झालेली आहे. माहित नाही रियालिटी काय आहे ते. पण आज तरी असं समजूया की युद्धावरती अगदी इलेक्ट्रॉनिकली काय सह्या झालेल्या आहेत. 60 दिवसानंतर ऍक्च्युअली ऑन पेपर फिजिकली 1 to 1 होऊन वगैरे ते जे काय वेगवेगळे देश इन्व्हॉल्ड आहेत ते सगळे सह्या करणार आहेत. पण आज तरी शांतता लाभलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मी ना इथे एक महत्वाचा चार्ट डिस्प्ले करतोय, थोडस झूम करतो. आजपर्यंत जे काही युद्ध झालेले आहेत त्याचा हा थोडासा समरी आहे. ठीक आहे, दिस इज फॉर ओनली अंडरस्टँडिंग पर्पज. डिस्क्लेमर, कारगिल युद्ध झालं 1999 साली. ज्या वेळेस युद्ध झालं मे ते जुलै, त्या 2-3 महिन्यामध्ये 12% मार्केट डाऊन होतं आणि
मे 99 पासून एक वर्षानंतर तेच मार्केट 34% वाढलं होतं. मे 99 पासून 3 वर्षांनी ते मार्केट 52% वाढलं होतं. मे 99 पासून तेच मार्केट 118% वाढलं होतं आणि मे 99 पासून आजपर्यंत 2265% मार्केट वाढलेलं आहे. तसंच हे एक 9/11चा जो काही वार होता त्या टॉवरवरती, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती 2001-2002, मग त्यावेळेस 18% मार्केट डाऊन होतं. त्याच्याबरोबर एक वर्षांनी 15% मार्केट डाऊन होतं. सलग 2 वर्ष मार्केट डाऊन होतं तेव्हापासून. तिसऱ्या वर्षी मार्केट हे 62% प्लस मध्ये गेलंय. 5व्या वर्षी 200% प्लस मध्ये गेलंय आणि आज अखेर 2592% प्लस मध्ये आहे मार्केट. स्क्रीनशॉट काढा, पुढचे आकडे तुम्ही लाईन बाय लाईन वाचा. मी काही एक्सप्लेन करत नाही आता. लास्ट सांगतो, जे फेब्रुवारी 2026 ला जे इराण, इस्रायल, युएसचं युद्ध चालू झालं ते आज अखेर संपलंय असं बातम्यात सांगतात. प्रॅक्टिकली दीड महिन्यात कळेलच काय होतंय. तर मार्केट डाऊन आहे आणि येणारा काळच सांगेल की किती टक्के वाढणार आहे ते. इतिहास काय सांगतो ते इथं तुम्ही विचार करू शकताय आणि येणारा काळ काय आहे, येणारा काळच आपल्याला सांगेल ऍक्च्युअली किती वाढलेलं आहे ते. थोडक्यात काय तर मार्केट युद्धामुळे जरी डाऊन झालं असलं तरी येणाऱ्या काळात हे वाढतच. हा बॉटम लाईन आहे. किती वाढतं त्या स्लाइड्स मध्ये आकडे तुम्ही पाहू शकतात. तर इथं महत्वाचा मेसेज असा आहे मित्रांनो की डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. तुमच्याकडे थोडेसे पैसे असतील, म्हणजे बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करतात, चांगली गोष्ट आहे, कौतुक आहे तुमचं. पण तरीही तुमच्याकडे ऍडिशनली महिन्याच्या एंडला 1000, 500, 2000, 4000 जे पण काय असतील तर ते अपॉर्च्युनिटी म्हणून इन्व्हेस्टमेंट करा. दॅट इज द टुडेज बॉटम लाईन. याशिवाय तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की तुम्ही इतरांना श्रीमंत करायला मदत केली तर कोण ना कोणतरी तुम्हाला श्रीमंत करायला मदत करेल. तुम्ही पेराल ते उगवाल. त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुमच्या मित्रांना, नातेवाईकांपैकी कोणालाही आपला नंबर द्या किंवा त्याला आपल्याला संपर्क करायला सांगा. आपण त्यांना श्रीमंतीकडे घेऊन जाऊ. नॉट नेसेसरी की ते इन्व्हेस्टमेंटच असेल, त्याच्या सायकोलॉजीमध्ये जरी बदल झाला तरी सुद्धा तो श्रीमंतीकडे हळूहळू वाटचाल करेल. आपण मदत करू. सो आय होप नेक्स्ट मंडे पर्यंत तुम्ही ऍटलिस्ट एकाला तरी तुम्ही निमित्त बनाल श्रीमंतीकडे वाटचाल करायसाठी. भेटू आपण पुन्हा पुढच्या सोमवारी मंडे मनी स्कूल साठी. बाय बाय.